आठवी प्रसन्न झाले कोणत्या ना कोणत्या रूपानं आपल्या घरामध्ये प्रत्यक्ष परमात्मा आहे, देव आहे आणि देव आल्याचा कोणाला आनंद होत नाही. तीनही बालक ब्रह्मा विष्णू महेश अत्यंत आनंदानं सती अनुसयाच्या आश्रमामध्ये राहू लागली. परंतु महिला झाला 2 महिने झाले, 6 महिने झाले, आपले तिघींचेही पती घरातून निघून गेले, अजून कसे आले नाही. नारदांना विचारलं, नारदांनी सांगितलं अजून आलेले नाही आणि आता येण्याची शक्यताही राहिली नाही. आपल्या पातिव्रत्याच्या सामर्थ्यावरती त्यांना लहान बालक केलेले आहेत आणि त्यांना पाण्यामध्ये झोपवते, खेळवते, त्यांना स्नान घालते, वस्त्र परिधान करते. जर आणायचं असेल ना तिथंच जावं लागेल. आणि तीनही देवांच्या पत्नी लक्ष्मी, पार्वती, सावित्री या ठिकाणी आल्या. अत्रि अनुसयाच्या आश्रमामध्ये पाहिलं समोर ब्रह्मा विष्णू महेश बसलेले आहेत, परंतु लहान रूपामध्ये, बाल रूपामध्ये. कोणाला कळेल की नेमका आपला कोणता आहे, आपला कोणता आहे. लक्ष्मीने ठरवलं की आता विष्णूला बोलवायचं, परंतु नेमका आता जवळ जाऊन कोणत्या विष्णूला बोलवायचं, कोणत्या मुलाला हात लावायचा. जर शंकराला ब्रह्मदेवाला हात लावला गेला तर आपलं पातिव्रत्य नष्ट होईल. तिघींनी प्रयोग करून बघितला, सगळ्यांचा असफल झाला, कारण चुकीचा नंबर लागला तर पातिव्रत्य नष्ट होईल. म्हणून त्या तीनही देवकन्या त्या आलूसेला शरण केल्या. आलूसे, तुझं पातिव्रत्य श्रेष्ठ आहे, महान आहे, आम्ही तुझ्या पातिव्रत्याची बरोबरी करू शकत नाही. अरे एवढ्या शक्ती संपन्न असून देखील आमचे पती कोण आहेत आम्हाला ओळखता येईना. आणि या आमच्या पतिदेवांना तू तुझ्या तप सामर्थ्यानं, पातिव्रत्य सामर्थ्यानं लहान केलंय, बालक केलंय. विनंती एकच आहे, आमच्या तिघींची पती आम्हाला परत देऊन टाक. पाणी घेतलं, तीनही बालकांच्या डोक्यावरती अंगावरती शिंपडलं आणि तीनही ब्रह्मा विष्णू महेश या ठिकाणी चतुर्भुज रूपानं प्रकट झालेली आहे. त्या तीनही देवपत्न्या अनुसया मातेला, आठवी ऋषीला त्या ठिकाणी शरण केल्या. क्षमायाचना केली, करुणे, परंतु आम्ही तुमच्या पातिव्रत्याची परीक्षा घेण्याचा प्रयत्न केला. जिची देवावर सत्ता, तुकामणी पतिव्रता जिची देवावरी सत्ता. रामायण आपण ऐकलेलं असेल. रामायणामध्ये ज्यावेळेस लक्ष्मणाला काय लागली, गोडी लागली. वैद्य होता, त्या वैद्याचं नाव आणि संजीवनी बूटी आणण्याकरता गेले. आता कोणती संजीवनी आहे, झाड कोणतं आहे, वृक्ष आहे का, वेली आहे का, लता आहे, काही माहिती नाही. मग ती संजीवनी कशी आणायची. हनुमंतरायने तर द्रोणागिरी पर्वतच उचलला आणि लंकेकडे प्रस्थान केलं. जात असताना भरतानं पाहिलं की कोणीतरी राक्षस आहे. भगवान प्रभू रामचंद्राचं स्मरण करून त्या भरतानं आपल्या धनुष्यातला बाण सोडला आणि त्या बाणाचा सन्मान करावा म्हणून, कारण तो बाण राम 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 करत हनुमंतरायाकडे आलेला होता. हनुमंतराय खाली आल्यानंतर विचारलं, कोण आहेस. मी हनुमंत आहे, प्रभू रामचंद्राचा सेवक आहे. लक्ष्मणाला शक्ती लागली. ही बातमी भरताना ऐकली. नुसती भरताना ऐकली नाही तर लक्ष्मणाच्या पत्नीचं नाव उर्मिला. ती महान पतिव्रता आहे. प्रभू रामचंद्र वनवासाला गेले, त्यांच्यासोबत सीता माता आहे. परंतु लक्ष्मणजी वनवासाला गेल्यानंतर त्यांच्यासोबत सीता माता नाहीये. 14 वर्ष त्या उर्मिलेनं लक्ष्मणाची वाट पाहिली. ही वार्ता ज्यावेळेस बातमी त्या उर्मिलेनं ऐकली, उर्मिला तिथं आली. हनुमंतरायाने सांगितलं, सकाळपर्यंत, सूर्य उदय होईपर्यंत ही संजीवनी बूटी, जडीबुटी जर लक्ष्मणाला दिल्या गेली नाही तर लक्ष्मणाचा मृत्यू झाल्याशिवाय राहणार नाही. त्या उर्मिलेनं सांगितलं, सकाळपर्यंत माझ्या पातिव्रत्यामध्ये एवढं सामर्थ्य आहे की उद्या सकाळी सूर्योदय होणार नाही. पहा,
पतिव्रतेची शक्ती काय असते. त्या उर्मिलेनं आपल्या तपसामर्थ्यानं, आपल्या पातिव्रत्याच्या सामर्थ्यानं सूर्याचा उदयच थांबवला होता. विडाला आपण रामायणामध्ये ऐकलेलं असेल. अगदी जिची देवावर देखील सत्ता असते तिला काय म्हणतात, पतिव्रता म्हणतात. तुका म्हणे पतिव्रता तिची देवावरील सत्ता. त्या तीनही पत्न्या ब्रह्मा विष्णू महेशांना घेऊन जाण्याकरता निघालेल्या आहेत. परंतु लहान रूपामध्ये बाल रूपामध्ये मी यांना सांभाळलंय, मी यांना दूध पाजलंय. त्या अनुसया मातेच्या मनंतकरणामध्ये मी तुमची सेवा केली, तुम्हाला वस्त्र परिधान केले, तुम्हाला स्नान केलं, तुम्हाला दूध प्राशन केलं, तुम्हाला स्तनपान केलं. त्या तुम्ही तीनही देवांनी एकत्रित माझ्या पोटी जन्म घ्यावा अशी माझी भावना आहे. महान पतिव्रतेची इच्छा, अपेक्षा, मागणी, आकांक्षा पूर्ण करण्याकरता तीनही देव ब्रह्मा विष्णू महेश या तीनही देवांनी अगदी अनुसयेच्या पोटी जन्म घेतलेला आहे. कोणत्या काळामध्ये जन्म घेतला, कोणत्या ऋतूमध्ये जन्म घेतला, कोणत्या नक्षत्राला जन्म घेतला, कोणत्या वारी जन्म घेतला, कशा करता जन्म घेतला, तो अभंग या ठिकाणी म्हटला जाईल. सगळ्यांच्या हातामध्ये पुढे तो अभंग या ठिकाणी म्हटला जायला जाईल. आणि शेवटचं चरण झालं. आपण सर्वांनी या ठिकाणी पुष्पवृष्टी करून भगवान श्री दत्तात्रयाचं भजन करायचं. हरि अवतार Thank you.